लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ते काव्या, नंदिनी, जीवापार सर्वजण जेवत असतात. काव्याचं जेवण वगैरे झालेलं असतं. काव्या बाळाशी म्हणत असते, म्हणजे तिच्या पोटावर हात ठेवत असते आणि बाळाशी बोलत असते. बाळाला म्हणत असते, काय आता बरं वाटतंय ना तुला? त्यावर जीवा कुतूहलाने विचारत असतो, म्हणजे तुला कसं कळतं की बाळाला भूक वगैरे लागलेली आहे? म्हणजे आतून काही सिग्नल वगैरे येतो का? असंही ते जीवाने विचारल्यानंतर नंदिनी जीवाकडे पाहतच असते बरं का. आणि काव्याला सुद्धा हे विचारलेला प्रश्न अजिबात काही आवडलेला नसतो, कारण की काव्याचं म्हणणं असतं की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुला ताईसुद्धा देऊ शकते ना, तू ताईला का नाही विचारलं? असंही ते काव्याने विचारल्यानंतर जीवाला नेमकं काय बोलावं हेच कळत नसतं. काव्या नंदिनीकडे पाहत असते, तेव्हा नंदिनी कावऱ्या बावऱ्यासारखं इकडे तिकडे पाहत असते आणि जीवाला तर काय बोलावं हेच कळत नसतं. आता ह्या दोघांनी उडवाउडवीचं काहीतरी उत्तर दिलेलंच असेल. इकडे आता दोघीही त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात, तेव्हा जीवा इथे नंदिनीला म्हणत असतं, माझं मोठं दुःख मिरवताना तुझी आई म्हणून, तुझी बायको म्हणून होणारी ती घुसमट मी समजू शकलो नाही नंदिनी, पण मी आज ठरवलंय या सगळ्यांचं प्रायचित्त घ्यायचं, या सगळ्यांची भरपाई करायची. त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, पण ती तुम्ही कशी करणार? आता जीवा लगेच नंदिनीला उचलून घेतो. उचलून घेऊन तिला गोल गोल फिरवत असतो. नंदिनी म्हणत असते, जीवा तुमचं काय चाललं आहे असं? मात्र जीवा तिचा एकही शब्द ऐकत नाही. म्हणजे फायनली जीवा आणि नंदिनीमधला हा दुरावा मिटलेला आहे, त्यांचा अबोला मिटलेला. तुम्हाला जीवा नंदिनीची जोडी आवडती का? हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.